नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना आता मिळणार 10,000 रुपये। मुख्यमंत्र्यांची आता मोठी घोषणा झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे जर कार्ड काढले असेल तर 100% तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर हे कार्ड इथे पाहू शकता तुम्ही। फार्मर आयडी कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। आता शेतकऱ्यांना मिळणार डबल हप्ता। टोटल 10,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत। यासाठी तुम्हाला महत्त्वाची 4 कामे आता करून घ्यावी लागणार आहेत मित्रांनो। आता याच शेतकऱ्यांना हा मोठा 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आता 10,000 रुपयांचा मोठा लाभ आता मिळणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आता आली आहे। त्यासाठी तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेतकरी मित्रांनो। बघा आता, कारण यामध्ये तुम्हाला महत्त्वाची 4 कामे आता करून घ्यायची आहेत। ही 4 कामे केल्यानंतरच तुम्हाला 10,000 रुपयांचा मोठा लाभ सुद्धा आता मिळणार आहे। आणि वरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जे 2,000 रुपये ते तुम्हाला 2,000 रुपये मिळणारच आहेत। यासाठी मित्रांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे। मित्रांनो, तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड काढले असेल तर तुम्हाला 100% या 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। बघा, तर हे किसान कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना आता यामधील काही शेतकरी जे आहेत तर त्यांना डबल हप्ता मिळणार आहे। टोटल 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहेत। तर बघा, यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरवण्यात येणार आहेत, नेमकं तुम्हाला 4 कामे कोणकोणती आता करावी लागणार आहेत, हे सर्वांनी आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। जर तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर ही 4 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत। यामध्ये पहिले जे काम आहे तर ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जावर सही मिळणार आहे। दुसरं काम केल्यानंतर तुमचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडून म्हणजेच मित्रांनो कृषी अधिकाऱ्याकडून तुमचा अर्ज पूर्णपणे तपासला जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर तिसरं काम जे आहे तर ते केल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये अर्ज जाऊन पडणार आहे। आणि 4 नंबरचं काम केल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडून, बघा या ठिकाणी काय म्हणले मित्रांनो, सर्वांनी लक्ष देऊन बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडून त्या व्यतिरिक्त 10,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून ही योजना आता सरकारकडून आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर याचा लाभ कसा घ्यायचा, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ आता मिळणार नाही। त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघा। त्याकरिता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघणं गरजेचं आहे। त्याशिवाय तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ घेता येणार नाही। कारण यासाठी महत्त्वाची कागदपत्रे आहेत, अटी आहेत, तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे आता 2,000 रुपये मिळणार आहेत। तर कोणत्या शेतकऱ्यांना आता थेट 10,000 रुपयांचा लाभ सुद्धा मिळणार आहे याची माहिती तुम्ही नक्की बघायचं आहे। तुम्हाला सर्व समजावून सांगतो मित्रांनो। आता यासाठी काही अटी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहेत, काही पात्रता ठेवण्यात आल्या आहेत। त्यामुळे या अटी आणि पात्रता कोणकोणत्या सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहेत नक्की बघा। या 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, अर्ज करावा लागणार आहे। सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा, महत्त्वाचा व्हिडिओ आता सुरू करूया मित्रांनो। आता ज्या नमो शेतकरी योजनेच्या, म्हणजेच तुम्हाला माहित असेल की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपयांची तुम्ही आतुरतेने मित्रांनो वाट बघत आहात। तर मित्रांनो टोटल 4 महिन्यातून एकदा तुम्हाला हा 2,000 रुपयांचा हप्ता मिळतो। तुम्ही हा हप्त्याने येण्यासाठी खूप म्हणजे तुमची प्रतीक्षा जी आहे तर तुम्हाला खूप करत असता तुम्ही प्रतीक्षा, परंतु तुम्हाला आता या प्रतीक्षेसोबतच एक मोठा बोनस तुमच्या खात्यात आता येऊन पडणार आहे। तो म्हणजे 10,000 रुपयांचा बोनस देण्याचे राज्य सरकारने आता ठरवलं आहे। पैसे येण्यासाठी एक प्रोसेस तुम्हाला लगेच करावी लागणार आहे, तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलंय। बघा आता ती प्रोसेस नेमकं तुम्हाला आता कोणती करावी लागणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा
यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेचं खातं या 4 बँकेमध्ये आता खोललं पाहिजे, तरच तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ आणि हप्ता मिळणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला 10,000 रुपये जर पाहिजे असेल तर आता या मोठ्या 4 बँकेमध्ये तुम्ही खाते खोललं पाहिजे। तर बघा कोणती बँक आहे, पहिली जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं पाहिजे। जर नसेल मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही यामध्ये खातं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। मित्रांनो, बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं नसेल तर काढून घ्यायचं आहे। जर आधीच काढलेलं असेल तर तुमच्यासाठी अभिनंदन, चांगली गोष्ट आहे। पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही खातं, म्हणजे या जे 4 बँका आहेत तर 4 पैकी बघा एका बँकेत कोणत्याही तुम्ही खातं खोलणं गरजेचं आहे। त्यामधील स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट ऑफिस आहे, महाराष्ट्र बँक आहे, या 4 पैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुम्ही खातं खोललेलं असणं गरजेचं आहे। जर तुम्ही खातं खोललेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर खातं हे खोलून घ्यायचं आहे। एका बँकेत, 4 पैकी एका बँकेत मित्रांनो तुम्ही खातं खोललं पाहिजे, कारण राज्य सरकारचं म्हणणं आहे की सरकारी बँक असेल तरच शेतकऱ्यांना या 10,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर यामध्ये खाते खोललं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही खाते खोलायचं आहे, तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही, असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना शेतकऱ्यांसाठी आली आहे। मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु हे 10,000 रुपये आणि वरून तुम्हाला 2,000 रुपये ते नमोचे मिळणार आहेत। तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी व पात्रता सरकारने ठेवल्या आहेत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे, तरच तुम्हाला समजणार आहे। बघा, तुम्हाला अर्ज केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुमची 2 मिनिटे या व्हिडिओला नक्की द्या। तुमचं महत्त्वाचं काम थोडं असेल तर थोडं बाजूला ठेवा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ 2 मिनिटं नक्की बघायचा आहे। जर तुम्ही तुमची 2 मिनिटे या व्हिडिओला दिला, तुमचा वेळ दिला, तर तुम्हाला 100% आता फायदा हा 100% होणार आहे। यामधील आता पहिली जी पात्रता आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। बघा, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला पात्रता अटी समजणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, पहिली पात्रता राज्य सरकारने सांगितल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचं पिवळं किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमचं असायला हवे, तरच तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेमध्ये येऊन पडणार आहे, असं सरकारनं स्पष्टपणे पात्रता सांगितलेत। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी पात्रता आहे ती राज्य सरकारने निवडली आहे, ती म्हणजे तुमच्या बँकेचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पाहिजे। म्हणजे तुमच्या बँकेचे खाते आता तुम्हाला बघा, आता मगाशी सांगितलंय बँका, जर त्या स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया अशा सरकारी बँकेमध्ये तुम्ही खातं खोललं पाहिजे, अशी सरकारने पात्रता लावली आहे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, असं स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला पात्रता सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्राला हा लाभ मिळणार नाही। बघा, त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी असायला हवे। यासाठी तुम्हाला 7/12 उतारा हे कागदपत्र जोडून तुमच्या अर्जासोबत द्यायचं आहे, तरच तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येऊन पडणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला आता पात्रता सांगत आहे, त्यानंतर लगेचच मित्रांनो 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्रे सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो 4 नंबरची जी पात्रता आहे ती म्हणजे तुम्ही या 4 बँकेमध्ये खाते खोललेलं असलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला बँका सांगितलेत, बघा या 4 बँकेमध्ये तुमचे खाते खोलले तर ते बघा, या बँकेमध्ये खाते जर तुम्ही खोलून ठेवलाय तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून तुमचं खातं घ्यायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, आता समजा तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँकेत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक अर्ज भरायचा आहे। कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, बघा सविस्तर बातमी सांगतो। जो तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे, जो तुम्हाला तो अर्ज भरल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं, तुम्हाला जनधन खात्यामध्ये तुमचं बघा काय सांगितले, तुमचं खातं जे आहे तर ते जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर कसं करायचं, तुमच्या बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती आता त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे। त्या बँकेत गेल्यानंतर तुम्ही मॅनेजरशी म्हणायचं, आम्हाला जनधन खात्यामध्ये आमच्या बँकेचं खातं ट्रान्सफर करायचं आहे। बघा, मग आता हे करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची तुम्हाला 5 कागदपत्रे सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे। कोणती कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे, शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कोणती कागदपत्र आहेत, अर्ज कसा करायचा, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा।
आता ही कागदपत्रे सोबत घेऊन गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्या अर्जाला तुमचे कागदपत्र जोडायचे आहे। तुमच्या बँकेमध्ये 2 दिवसानंतर हे तुम्हाला जनधन खात्यांच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। मग आता मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाताना कोणकोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे नक्की बघा। कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहेत, यासाठी तुम्हाला सोबत तुमचं ओळखपत्र आता मित्रांनो घेऊन जायचं आहे। व्हिडिओ लक्षपूर्वक बघा मित्रांनो, अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या मित्राला, शेतकरी मित्राला हा लाभ मिळणार नाही, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। यामध्ये आता ओळखपत्रामध्ये मित्रांनो तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हीपैकी एक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो घेऊन जायचं आहे। मित्रांनो, यामध्ये ओरिजिनल तुमचं कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं नाही, कारण ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी घेतलं जात नाही। त्यामुळे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड याचं झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्यानंतर तुमचं रेशन कार्डचं झेरॉक्स त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर त्याचे झेरॉक्स, म्हणजे मित्रांनो तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी हे रेशन कार्ड असायलाच पाहिजे, तर त्या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला जोडावं लागणार आहे। त्यामुळे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेचं पासबुक आहे, तर त्या पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे। पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अनेक योजनांचे अर्ज भरत असताना काही बघा, आम्ही स्वतः पाहिले बघा, अर्ज भरत असताना काय चुका होतात बघा तुमच्या, आम्ही स्वतः पाहिलेल्या त्या चुका आहेत। तर शेतकरी मित्र असतील किंवा कोणतेही नागरिक असतील तर बँकेचे पासबुक जे असतं तर त्यावरील जे फोटो व्यवस्थित त्यांनी काढत नाहीत, बँकेच्या पहिल्या पानाचा फोटो तुम्ही व्यवस्थित मित्रांनो काढत नाही, म्हणजे झेरॉक्स व्यवस्थित तुमचं ते निघत नाही। यामध्ये तुमचं खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल तर ते व्यवस्थित आता अर्ज तुमचा चेक करताना दिसत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचं बँकेचं खातं क्रमांक, जे काय खाते क्रमांक जो असतो बँकेचा, तर तो क्रमांक व्यवस्थित दिसत नाही तर सरकार तुमच्या अकाउंटवर पैसे कसे टाकणार? तुमचं खाते क्रमांक जर व्यवस्थित दिसत नसेल तर सरकार पैसे तुमच्या अकाउंटवर कसे टाकणार हा प्रश्न आता महत्त्वाचा आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो तुमच्या बँकेचं पासबुक जे आहे तर ते कलर प्रिंटमध्ये काढून घ्यायचं आहे असं सरकारनं स्पष्टपणे यामध्ये सांगितलं मित्रांनो। बघा, जेणेकरून तुमचं जे झेरॉक्स आहे त्यामध्ये तुमचं बँकेचं पासबुक जे आहे तर ते खाते क्रमांक व्यवस्थित सरकारला दिसलं पाहिजे असं सरकारचं स्पष्टपणे यामध्ये म्हणलं आहे। त्यामुळे व्यवस्थितरित्या तिसरं कागदपत्र द्या, म्हणजे बँकेचं पासबुकचं झेरॉक्स द्या। त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो पासपोर्ट साईजचे 2 फोटो आहे जे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला अर्जाला तुमच्या जोडायचे आहेत, त्यामुळे 2 फोटो तुम्हाला तयार ठेवायचे आहेत मित्रांनो। त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे फार्मर ID कार्ड पाहिजे। बघा, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढला आहे त्या शेतकऱ्यांना आता 10,000 रुपयांचा मोठा लाभ सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड जर असेल तर तुम्हाला सुद्धा या 10,000 रुपयांचा मोठा लाभ आता मिळणार आहे मित्रांनो, तुमच्या खात्यावर मिळणार आहे। तर शेतकऱ्यांचे हे ओळखपत्र असतं मित्रांनो फार्मर ID कार्ड। कोणताही लाभ घेण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल किंवा PM किसान योजनेचा हप्ता असेल, कोणताही घ्यायचा असो, तुम्हाला कोणताही लाभ तुमच्या बँकेत घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड हे 100% लागत असतं। त्यामुळे तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी तुम्हाला याचं झेरॉक्स सुद्धा आता काढून तुम्हाला द्यावं लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की अर्ज कसा भरायचा, तर हा अर्ज भरण्यासाठी तुमच्या सरकारी बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे, तर सरकारी खातं असलं पाहिजे आणि तुमच्या सरकारी बँकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्पष्टपणे म्हणायचं आहे आम्हाला आमच्या बँकेचं खातं जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा आता आली आहे। जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जनधन खात्यावर शेतकरी मित्रांना 10,000 रुपयांचा मोठा लाभ आता देण्यात येणार आहे। ही मोठी घोषणा केल्याने शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचं वर्ष होत आहे मित्रांनो। बँकामध्ये सध्याला गर्दी सुद्धा सुरू होत असल्याचं लक्षात आलं आहे। सरकारी बँकामध्ये तुमचे खाते असल्यास तुम्हाला जनधन खात्याच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा मोठा लाभ आता सरकारच्या माध्यमातून दिला गेला आहे। त्यामुळे मित्रांनो हा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।